नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इग्नाइट अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर मी परशुराम शिंदे आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. 2022चा प्रसंग, ज्या प्रसंगाच्या अंतर्गत एमपीएससीने एक निर्णय घेतला की आपला असणारा जो पॅटर्न आहे का तो चेंज करायचा आहे. त्यासाठी चंद्रकांत दळवी सरांच्या असणाऱ्या नियंत्रणामध्ये एक 3 सदस्यांची कमिटी स्थापन होते आणि ती कमिटी यूपीएससीचा असणारा जो पॅटर्न आहे का तो ॲज इट इज पॅटर्न आपल्या एमपीएससीच्या अंतर्गत आणावा. याचा मेन उद्देश काय आहे हे सांगत असताना ती कमिटी त्या ठिकाणी सांगते की यूपीएससी मध्ये मराठी टक्का हा कुठेतरी कमी आहे आणि तो टक्का वाढवण्यासाठी आपल्याला एमपीएससीचा असणारा जो पॅटर्न आहे का जो 2010च्या अगोदर सुद्धा त्या पद्धतीचा होता, जिथं डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नचा उल्लेख केला जातोय, तर तसाच पॅटर्न असावा यासाठी त्या असणाऱ्या समितीने शिफारशी दिल्या आणि एमपीएससीनं 2023ला हा डिसिजन पण घेतला की आपल्याला यूपीएससी सारखंच शिफ्ट व्हायचंय. कारण त्याच्या अगोदर 2015चा उल्लेख केला तर जिथं यूपीएससीनं सीसॅटचा पेपर क्वालिफाईंग केला होता तोच निर्णय परत एकदा एमपीएससीनं अडॉप्ट केला. जसं 2011 मध्ये यूपीएससीनं प्री मध्ये 2 पेपर इंट्रोड्यूस केले, एक जीएसचा पेपर जनरल स्टडीजचा, दुसरा जीएस 2 म्हटल्यानंतर तिथे येतो सीसॅटचा पेपर सिव्हिल सर्व्हिसेस ॲप्टिट्यूड टेस्ट. तो मुद्दा ॲज इट इज एमपीएससी मध्ये आला होता. अशा धर्तीवरती प्री तर कॉमन आहे, मेन्सच्या बाबतीमध्ये सुद्धा निर्णय घेणं आवश्यक होतं. तर चंद्रकांत दळवी सरांच्या असणाऱ्या मार्गदर्शनाच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये हा असणारा पॅटर्न आपल्याला इम्प्लिमेंट होताना दिसला. पण 23ला विद्यार्थ्यांची मागणी होती की अगोदर जे विद्यार्थी तयारी करतायत बरेचसे वर्ष, त्या विद्यार्थ्यांना एक योग्य पद्धतीचा एक फेअर चॅलेंज त्यांना मिळावा, त्यांना योग्य पद्धती संधी त्या ठिकाणी मिळावी, म्हणून त्यांना 2 वर्षांचा कार्यकाल दिला आणि 2025 पासून पहिला असणारा अटेम्प्ट या ठिकाणी झाला पाहिजे या दृष्टिकोनातून एमपीएससीच्या अंतर्गत यूपीएससी सारखा असणारा जो विश्लेषणात्मक मुद्दा येतो डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न हा इंट्रोड्यूस झाला आणि याची असणारी पहिली मेन्स आहे आता 29 मार्चला. टेंटेटिव्ह डेट तर आता दिसते आणि आयोग सुद्धा त्या असणाऱ्या डेटच्या अनुषंगाने तयार दिसतोय आपल्याला. मग अशा कंडिशन्समध्ये जे विद्यार्थी नवीन आहेत, ज्या विद्यार्थ्यांना 12वी नंतर ग्रॅज्युएशनच्या फेजमध्ये तयारी करत असताना नेमकं या असणाऱ्या परीक्षांना यूपीएससीचा अभ्यास कसा करायचा, एमपीएससीचा अभ्यास कसा करायचा, यूपीएससी आणि एमपीएससी आता दोन्ही कॉमन झालेत, त्याच्यामध्ये कशा पद्धतीने आपली तयारी असली पाहिजे आणि प्रॉपरला आपला माइंडसेट काय असला पाहिजे. आपल्या एमपीएससीच्या अंतर्गत सिलेबसचा मुद्दा देत असताना सुद्धा महाराष्ट्राचा विशेष भारांश हा एक शब्द त्याच्यामध्ये ऍड केला. या सगळ्या गोष्टी कशा अभ्यासायच्या, या सगळ्या गोष्टींचं असणारं तंतोतंत मार्गदर्शन आपलं असणार इग्नाइट अकॅडमी तुम्हाला वेळोवेळी करत राहिलेलंच आहे. पण त्यामध्ये आत्ता तुम्हासाठी एक सगळ्यात महत्वपूर्ण असणारी एक घोषणा आपण करतोय, सोबतच तुमच्यासाठी एक महत्वपूर्ण असणारी ऑपॉर्च्युनिटी घेऊन येतोय. ती म्हणजेच काय, जो असणारा स्टुडंटच म्हणेन मी 2022 पर्यंत त्या असणाऱ्या स्टुडंटनं खडतर असणारा प्रवास केला. कुठून तर सांगली सारख्या असणाऱ्या एका भागातून, ग्रामीण भागातून आलेला असणारा हा विद्यार्थी प्रत्यक्षात प्रिपरेशन करून यूपीएससी मध्ये रँक मिळवतो. यूपीएससी टॉपर्स म्हणून आपण त्यांना आता ओळखतो. जर त्या असणाऱ्या विद्यार्थ्याच्या नंतर त्याच्यामध्ये घडत आलेले बदल आणि त्यांचा होणारा पुढचा प्रवास एक IAS ऑफिसर म्हणून ज्या पद्धतीने ते स्टार्ट करणार आहेत, त्यांच्या असणाऱ्या पाठीमागचा असणारा स्ट्रगल कम त्यांचा असणारा जो एक्सपिरियन्स आहे का तो तुमच्यासोबत त्या ठिकाणी एक प्रकारे आकारास यावा आणि त्या असणाऱ्या ग्रेट पर्सनॅलिटीचा असणारा फायदा आपण या असणाऱ्या जर्नीमध्ये एमपीएससीच्या असणाऱ्या पॅटर्नच्या अंतर्गत यूपीएससी सारखा अभ्यास करायचा असेल तर जो असणारा विद्यार्थी ज्या असणाऱ्या परीक्षातून क्वालिफाय झालेला आहे त्या यूपीएससी सारखाच अभ्यास आता करायचा असेल तर त्या असणाऱ्या ग्रेट मेंटॉर कडून जर आपण मेंटॉरशिप घेतली, जर आपण तो असणारा अभ्यास एक परफेक्ट मॅनरमध्ये करायला सुरुवात केलं तर त्याचा बेनिफिट जास्त ठरू शकतो. तर तोच एक असणारा ऑपॉर्च्युनिटीचा भाग घेऊन इग्नाइट अकॅडमी तुमच्या समोर आलेली आहे आणि आपल्या सोबत जोडले जात आहेत. ते म्हणजे 2022च्या असणाऱ्या यूपीएससीचे टॉपर निहाल कोरे सर. आता निहाल कोरे सरांच्या बाबतीमध्ये म्हणायचं असेल तर ते आपल्याला लाईफ कोच पासून ते यूपीएससीच्या असणाऱ्या मेंटॉरशिप पर्यंत प्रत्येक स्टेजमध्ये ते विद्यार्थ्यांना खूप चांगल्या पद्धतीने गायडन्स करतात. म्हणजे आता मी त्यांच्या असणारे काही स्टेटस पाहिले तर त्या स्टेटसवरनं कळतं की ही व्यक्ती कवी सुद्धा आहे. ही व्यक्ती वेगवेगळ्या असणाऱ्या अवांतर वाचनांचा संदर्भ सुद्धा व्यक्तीकडे भरमसाठ आहे. म्हणजे एखादी व्यक्ती यूपीएससी का क्रॅक व्हावी याच्या पाठीमागचा असणारा जो मेन मुद्दा आहे ना तो त्या व्यक्तीच्या असणाऱ्या वागण्यातून, त्या व्यक्तीच्या असणाऱ्या अभ्यासातून दिसून येतो. मग तो असणारा अनुभव आम्ही आता काही दिवस घेतोय. सर आपल्यासोबत जोडलेले आहेत तर त्यांचा अनुभव तुम्हालाही मिळावा
या दृष्टिकोनातून हा असणारा पार्ट याच्यामध्ये आपण आणतोय आणि आजचं स्पेसिफिक स्पेशेशन हे त्यांना इंट्रोड्यूस करण्यासाठी, म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे हे म्हणणं सुद्धा, त्यांना इंट्रोड्यूस करणं म्हणजे ऑलरेडी ते इंट्रोड्यूस झालेले आहेत संपूर्ण असणाऱ्या भारताला, जिथे UPSC क्रॅक करून त्यांचे असणारे रँक आता जर बघितलं आपण तर 922 तुम्हाला दिसते, पण या अनुषंगाने त्यांच्या अनुषंगाने तर त्यांना IAS ची असणारी पोस्ट मिळते. ते IAS ला जॉईन होईपर्यंत आपल्यासोबत कनेक्टेड असणार आहेत. याचा अर्थ असा आहे का की जॉईन झाल्यानंतर ते आपल्याला इग्नाइटचा असणार संबंध तोडून टाकतील? नाही, कारण हे ऋणानुबंध कंटिन्युअसली वाढत जाणारे आहेत. त्यासाठी विद्यार्थ्यांना प्रॉपर वेनं गायडन्स मिळावं, UPSCचा असणारा पेपर काय आहे, तो कशा पद्धतीनं द्यायचं आहे, कसं मेंटॅलिटी असली पाहिजे, कसं प्रिपरेशन झालं पाहिजे आपल्याकडनं, याची असणारी प्रॉपर वेनं असणारी इन्फॉर्मेशन, सोबतच तुम्हाला वन ऑन वन काउन्सिलिंगचा पार्ट असेल, सोबतच मेंटरशिपचा पार्ट असेल, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी घेणार आहेत. ते म्हणजेच कोण? आपले असणारे कोरे सर. तर कोरे सरांना मी विनंती करतो की त्यांनी यावं आणि ते तुमच्यासोबत त्यांचा असणारे एक्सपिरियन्स शेअर करतील आणि आम्ही भविष्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी या ठिकाणी घेणार आहोत आपल्या असणाऱ्या प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून ते तुम्हाला कळणार आहे. ठीक आहे? येस येस सर, यस थँक्यू सर. येस, मी आता रजा घेतो. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. जसं की सांगितलं माझ्याबद्दल सरांनी सांगितलं की 2022 यावर्षी या बॅचचा मी UPSC टॉपर आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे मी मराठी माध्यमातून UPSCची परीक्षा दिली होती. भले प्रिपरेशन मी इंग्लिशमध्ये केलं होतं, पण ती परीक्षा जी दिली होती रिटर्न मीन्स जी आहे ती मराठीमध्ये दिली होती. आणि आता आपल्याला सर्वांना खूप चांगली संधी आहे की राज्यसेवेचा पॅटर्न जो आहे तो UPSCच्या धर्तीवर झालेला आहे. आणि त्यामुळं खूप विद्यार्थ्यांना संधी अशी राहील की मराठी टक्का जो आहे तो UPSCमध्ये खूप चांगला आपल्याला दिसून येईल. याचा परिणाम आपल्याला लवकर येत्या काही काळामध्ये दिसून येईल. तयारी करत असताना कशा पद्धतीने करावं, मेन्सचा अप्रोच कसा असावा, आपल्याला एखादा टॉपिक कसा हँडल करावा, या सगळ्या गोष्टीचं आपण इथं मी जोपर्यंत आहे तोपर्यंत तुम्हाला ते मार्गदर्शन मिळत राहील. माझा ऑप्शनल पॉलिटिकल सायन्स आणि इंटरनॅशनल रिलेशन हा होता. आणि त्या ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांना सुद्धा इथं PSIRचे जे काय आपल्याला गायडन्स आहे ते आपल्याला इथं प्रोव्हाइड होईल. UPSCची तयारी करत असताना किंवा MPSCची तयारी करत असताना किंवा MPSCचा हा जो नवीन पॅटर्न झालेला आहे त्याची तयारी करत असताना माइंडसेट कसा असला पाहिजे, वाचन कसं असलं पाहिजे, आपल्याला अप्रोच कसा बिल्डअप करता येईल, आणि ती तयारी करत असताना जे काही बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत म्हणजे त्या परीक्षेसाठी लागणारे जे काही आपल्याला सर्वांगीण विकास असतो तो कशा पद्धतीनं साधायचा. कारण अल्टिमेटली मी असं मानतो की माझी अशी मान्यता आहे की स्पर्धा परीक्षेमध्ये विशेषतः UPSC आणि MPSCची तयारी करत असताना एक जडणघडण असते, एक प्रोसेस असते, ती खूप महत्त्वाची असते आणि तीच तुम्हाला ते तुमच्या ध्येयापर्यंत घेऊन जात असते. मी माझ्या स्वतःच्या अनुभवावरून मला असं वाटतं की साधारण 8 वर्षाच्या प्रिपरेशन नंतर माझं सिलेक्शन झालं आणि त्याच्यानंतर आणखी काही न्यायालयीन प्रक्रिया अद्याप सुरू आहे. आणि त्याच्यानंतर मग कदाचित त्यामुळे माझं जॉईनिंग लेट झालेलं आहे. पण ही जी प्रोसेस आहे ती खूप काही शिकवते आपल्याला आणि त्याच्यातून एक जडणघडण होते, आपलं एक व्यक्तिमत्व तयार होत असतं. आणि अल्टिमेटली मी बऱ्याच ठिकाणी असं बोललो की माझ्या बऱ्याच स्पीचेसमध्ये मी बोललेलो की IAS असू दे किंवा MPSCची परीक्षा असू दे तर ती एका व्यक्तीची परीक्षा नसते मुळात, तर ती व्यक्तित्वाची परीक्षा असते, तुमच्या पर्सनॅलिटीची टेस्ट असते, तुमच्या पर्सनॅलिटीची परीक्षा असते असं मी मानतो. म्हणून असं म्हटलं जाते की IAS हा व्यक्ती का नाही व्यक्तित्व का इम्तिहान होता है. कारण ह्याच्यामध्ये काय असतं की तुमची व्यक्तिमत्व, मग हे व्यक्तिमत्व विकसित होणार कसं. आता आपण म्हणाल की मग हे कसं करायचं काय, की तुम्हाला जो सिलेबस दिला आहे तोच आहे. बघा तुम्हाला इंटरनॅशनल रिलेशनपासून ते तुमचं संत साहित्यापासून म्हणजे किती तुम्हाला वेगवेगळ्या आयामांचा अभ्यास करावा लागतो. बघा जनरल स्टडीज नाव जरी असलं जनरल स्टडीज तर तसं नाही आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला खूप मोठा आवाका गाठावा लागतो. हे कसं करायचं, ह्याच्यातून करताना हे तुम्ही हे करत असताना मार्गक्रमण कसं करावं, ह्याची वाटचाल कशी असावी, याचं आपल्याला खूप चांगलं इथं मार्गदर्शन मिळेल. आणि तुम्ही जोडले जाल इग्नाइट अकॅडमीशी आणि तुम्ही यूट्यूब चॅनल वगैरे ह्या माध्यमातून आम्ही तुमच्याशी संपर्क साधत राहूच. आणि मग हे सगळं करत असताना एक विद्यार्थी म्हणून आपलं एक किंवा विद्यार्थी म्हणण्यापेक्षा आपण जनरली आपण म्हणतो ना ॲस्पिरंट, तर त्याच्यात खूप मोठा अर्थ आहे. ॲस्पिरंट टू ऑफिसर ही जी जर्नी आहे ही आपल्याला कशी पार करायची.
त्याचे आपले काय डावपेच असले पाहिजेत, आयोगाने जी दिलेल्या परीक्षा पद्धती आहे ती पार करत असताना माझी तयारी कशी असली पाहिजे. स्टडी फक्त हा अर्थ नसेल त्याच्यामध्ये, फक्त अभ्यास नसेल, तर माझी तयारी असेल, प्रिपरेशन असेल त्याच्यामध्ये. हा कसं करायचं आहे आपल्याला. मग GS 1 2 3 4 हे फक्त GS 1 2 3 4च आहेत का त्याच्यामध्ये काही आत जाताना आपल्याला इंटरलिंकेजेस दिसून येतात. सेम ऑप्शनलचं पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल असू दे, सोशॉलॉजी असू दे, फक्त तो ऑप्शनल आहे का मला त्याच्यातून काही स्वतःचं एक व्यक्तिमत्व बाहेर काढायचं आहे. जसं की आपण पॉलिटिकल सायन्सच्या बाबतीत म्हणाल की माझं पॉलिटिकल सायन्स ऑप्शनल आहे म्हणून मी सांगतो की फक्त तो ऑप्शनल आहे का, फक्त त्याच्यामध्ये तुम्हाला थिंकर्स वाचायचे आहेत का, त्याच्यामध्ये फक्त इंटरनॅशनल रिलेशन अभ्यासायचे का, तर नाही. त्याच्यामधून एक व्यक्तिमत्व बाहेर येतं ते राज्यशास्त्राचा अभ्यासक म्हणून, आणि ते ब्युरोक्रेसीमध्ये प्रशासनामध्ये तुम्हाला तो अभ्यास कसा कामी पडेल, तिथं मी काय सोल्युशन्स देऊ शकतो, जे काय प्रॉब्लेम्स असतील त्याच्यामध्ये मी काय सोल्युशन देऊ शकेन, ह्या सगळ्या गोष्टी तिथंपर्यंत तुम्हाला कामी येतात. म्हणून आपला सिलेबस एवढा वास्ट आहे. जसं की आता इथिक्समध्ये म्हटलं, इथिक्स फक्त बोलण्याचं आहे का, तर तसं नाही. आता माझं कदाचित पहिलं माझं लेक्चर इथिक्स संदर्भातच आहे, तर त्याच्यामध्ये तुम्हाला ते गोष्टी कळतील. पण इथिक्स म्हणजे आपण बघतो जनरली की नाही फक्त रट्टा मारण्याचा विषय आहे का, किंवा ती नीतिमूल्य फक्त वाचायची आणि लिहायची असं आहे का, तसं नाही. तर ब्युरोक्रेटिक इथिक्स कसं असावं, एक ब्युरोक्रेसीमध्ये गेल्यानंतर इथिक्सचं काय रोल आहे हे शिकण्यासाठीच आहे. आणि ते शिकत असताना ते आपलं व्यक्तिमत्व तसं फुलत जातं. आणि म्हणून मी म्हणतो की ही जी परीक्षा आहे MPSCची किंवा UPSCची, ही आपलं व्यक्तिमत्व फुलवण्याची परीक्षा आहे. एक व्यक्तिमत्व घडवायचं आहे. म्हणजे जसं की सरांनी उल्लेख केला, मी माझी सगळी तयारी ग्रामीण भागात गावात राहून केली. पण ती करत असताना साधारण माझा जो पहिला अटेम्प्ट होता तिथून आणि माझं सिलेक्शन झालं तिथपर्यंत ही जी जर्नी अभ्यासली, तर खूप वेगळा बदल घडून येतो. मी इव्हन इतकंही सांगेल की तुम्ही अभ्यास करत असाल तर आजचे तुम्ही उद्या नसता, आणि आज जे आहात ते कालचे तुम्ही नाही आहात. समजलं का. म्हणजे मला परत एकदा सांगतो की कालचे तुम्ही आज नाही आहात आणि आजचे तुम्ही उद्या नसता. इतकं व्यक्तिमत्व तुमचं फुलत जातं, इतकं व्यक्तिमत्व बहरत जातं. आणि अल्टिमेटली आपल्याला ते करायचं आहे. जर त्याच्यामध्ये 3 इडियट्स मूव्ही जर तुम्ही बघितला असाल तर त्याच्यामध्ये तुम्हाला एक काय बघा, त्याच्यातून काय शिकवून घेता येते, स्वतःला काबिल बनवा. ऑफिसर तुम्ही ऑटोमॅटिक होईल, तुमच्यातला ऑफिसर ऑटोमॅटिक बाहेर येईल, तुमचं सिलेक्शन होऊन जाईल. ती फक्त एक फॉर्मॅलिटी बाकी राहील. पण जर तुम्ही स्वतःला घडवत राहिलात तर तुम्ही एक दिवस तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचाल. मग ही घडवण्याची प्रक्रिया तुम्ही समजून घ्यायची आहे. आम्ही आहोतच, आणि मी आहे माझ्या जॉईनिंगपर्यंत तर मी असेनच. पण त्याच्यातून तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे एफर्ट्स काय असतील, आम्ही दिशा दाखवत राहू, तुम्ही त्या दिशेने चालत राहिले पाहिजे, ही अपेक्षा असेल. तर लवकरच भेटत राहू आणि माझे सेशन होत राहतील. तुम्ही नक्की अटेंड करा. मला इथं हा प्लॅटफॉर्मवर सरांनी इन्व्हाइट केलं, मी खूप खूप आभारी आहे. आणि आता परशुराम सरांनी जे काही बोललं, खूपच माझ्याबद्दल जास्तीचं बोललं असेल. ही जर्नी आहे शिकत राहण्याची आणि आजन्म विद्यार्थी. कारण एक वाक्य आहे, मी त्याच्यावर बिलीव्ह करतो, IAS ऑल्सो मीन्स ॲज आय एम स्टुडंट. हे जर तुम्हाला कळालं तर तुम्ही तुमच्या आयुष्याची परीक्षा पास झालात. धन्यवाद.